नमस्कार, मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं स्वागत करतो. मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरे यांनी पंढरपूरमध्ये बोलताना मी नाईलाजास्तव तुतारी हाती घेतली असं विधान केलं आणि या विधानाचा त्यांनी सोलापुरात माध्यमांशी बोलताना देखील पुनरुच्चार केला. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. दुसऱ्या बाजूला शिवसेनेमध्ये संपर्क प्रमुख बदलण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. पूर्वी माढा लोकसभा मतदारसंघासाठीचा एक संपर्क प्रमुख आणि सोलापूर लोकसभेसाठीचा एक संपर्क प्रमुख अशी काहीशी रचना होती. ती रचना बदलून संपूर्ण जिल्ह्यासाठी एकच संपर्क प्रमुख नेमण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. राजू खरे यांच्या वक्तव्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ निश्चित उडालेली आहे, अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि त्यातून काही जणांनी आता आपल्याला नवा राजकीय निवारा शोधावा लागतोय याची जाणीव होऊन तशा गाठीभेटी देखील सुरू केल्या आहेत. यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल, ती म्हणजे माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे, जे जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटलांचे विरोधक म्हणून ओळखले जातात, ते शिंदे राज्याच्या राजकारणात अजितनिष्ठ आमदार म्हणून ओळखले जायचे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपले चिरंजीव सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरवलं. त्यात ते पराभूत झाले, परंतु त्यांची ती भूमिका महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांना एक सुरक्षित अंतरावर ठेवणारी होती. आता सध्या त्यांनी गाठीभेटींचं सत्र सुरू केलंय. त्यांनी पूर्वीपासूनचा आपला जो मैत्रीचा संबंध आहे तो जपत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे. त्यापाठोपाठ त्यांनी अजितदादांचीही भेट घेतलेली आहे. त्यांचे चिरंजीव देखील देवेंद्र फडणवीसांना भेटून आले, परंतु अजितदादांची त्यांची अजून भेट झालेली नाही. ती नेमकी कोणती भूमिका घेणार हे अद्याप जरी अस्पष्ट असलं तरी ते राज्यातील सत्तेच्या सोबत जाण्याचा निर्णय घेणार अशी शक्यता राजकीय विश्लेषकांमधून व्यक्त केली जाते. दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले संजय कोकाटे आणि शरद पवारांनी ज्यांना द्राक्षाचं डॉक्टर म्हणून संबोधलं किंवा पदवी दिली, ते नितीन कापसे गुरुवारी मध्यरात्रीनंतर वरळीच्या विश्रामगृहात माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीचा वृत्तांत माध्यमांना देताना नितीन कापसे यांनी ही भेट बेदाण्याची आयात होऊ नये यासाठी बेदाणा उत्पादकांच्या अडीअडचणी, समस्या आणि त्यावरचे उपाय यावर सुमारे तासभर चर्चा झाली असं सांगितलं असलं तरी देखील संजय कोकाटे हे पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे आणि त्यांना याची जाणीव झालेली आहे की शिवसेना संपर्क प्रमुख बदलणार आहे. सध्याचे संपर्क प्रमुख आहेत माजी आरोग्यमंत्री तानाजीराव सावंतांचे बंधू प्राध्यापक शिवाजी सावंत, परंतु त्यांना डावलून किंवा किंबहुना त्यांच्या जागेवर पंढरपूरच्या महेश साठे यांची नियुक्ती होण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. याची जाणीव ठेवूनच किंवा हे लक्षात घेऊनच संजय कोकाटे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असावी असा तर्क लावला जातोय. शिंदे शिवसेना ही सत्तेची आहे,
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राहिले, परंतु लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी मोहिते पाटलांनी ज्या काही भूमिका घेतल्या किंबहुना त्यांनी आपल्या घरातील उमेदवार असावा यासाठी जो काही प्रयत्न केला तो पाहता नजीकच्या काळात ते पुन्हा माढा तालुक्याच्या राजकारणात हस्तक्षेप करणार आणि या हस्तक्षेपाला कार्यकर्त्यांचा विरोध आहे. संजय कोकाटे यांनी एकनाथ शिंदेची घेतलेली भेट ही या हस्तक्षेपाला असलेला विरोध दर्शवण्यासाठीची चाल आहे असं देखील मानलं जात आहे. नितीन कापसे हे सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मैदानात जाऊ इच्छित आहेत, परंतु त्यांनी कोकाटेंसोबत एकनाथ शिंदेची भेट घेतल्यामुळं आणि त्यांनी एका मेसेजमध्ये देखील सांगितलेलं आहे, मी लपून छुपून काय करत नाही, मी जी काय भूमिका घेणार ती उघडपणे घेणार, अशा आशयाची मेसेज त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळं या दोघांची भेट नेमकी कशासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो. तर दुसऱ्या बाजूला आमदार शिंदे सत्तेसोबत गेले, माजी आमदार शिंदे सत्तेसोबत जाणार किंवा सत्तेच्या परिघात्रांना पसंत करणार. माजी आमदार धनाजीराव साठे यांचा गट विधानसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेला असल्या कारणामुळे महायुतीत ते देखील सत्तेचे भागीदार होऊन बसलेले आहे. राहिला विषय तो शिवाजी सावंतांचा. ते शिंदे सेनेत आहेत, परंतु त्यांनी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला मदत करायची घेतलेली भूमिका त्यांच्या पक्षश्रेष्ठींना पटलेली नाही आणि त्याच एका कारणातून आणि पक्षवाढीसाठी आवश्यक असणारं नेतृत्व शोधत शिंदे सेना या ठिकाणी संपर्क प्रमुख बदलण्याच्या हालचाली करत आहे. माजी आमदार शिंदे, माजी आमदार साठे हे या तालुक्याच्या राजकारणातली दोन मोठी प्रस्थ. ही दोन्ही प्रस्थ सत्तेसोबत गेल्यानंतर या तालुक्यामध्ये विरोधक म्हणून उरणार कोण? आमदार अभिजित पाटलांना ही सगळी जबाबदारी पार पाडावी लागेल, परंतु आमदार अभिजित पाटील मोहिते पाटलांचा हस्तक्षेप किती काळ सहन करणार यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची या मतदारसंघातली पडझड थांबणार की वाढणार याचं उत्तर या भूमिकेवर अवलंबून असणार आहे. आणि येत्या काही दिवसात निश्चितपणे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जो काही राजकीय भूकंप होईल त्याची सुरुवात माढ्यातून झालेली असेल हे त्रिकालाबाधित सत्य मानावं लागेल. हे अनुभवण्यासाठी आपल्याला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. तोपर्यंत आज आपण याच ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.